सांगू का, आज मागी गणेश सुरू झालेली आहे आणि दर्शन घेतोय. आमच्या वरळीमध्ये फिरतोय. वरळीकरांनी आशीर्वाद दिलेला आहे चांगला, मुंबईने चांगला आशीर्वाद दिलाय. आणि जेव्हाही मी कुठच्याही मंडळात जातो की कुठच्याही मंदिरात जातो, मी नुसतं हात जोडून उभा असतो. बाकी काही म्हणत नसतं, काही मागायचं नसतं. जे द्यायचं असतं ते देव देत असतो. संकट आहे महाराष्ट्रावरती, ते दूर व्हावं अशी. तर ठीक आहे, आता राजकारण नको याच्यात. झालं तर लोकांना कंटाळा आला राजकारणाचा, तुम्ही परत चॅनल बंद करेल. तुम्ही एक पत्र लिहिलेलं आहे भूपेंद्र पटेल यांना, काय नेमकी मागणी? भूपेंद्र यादव, मी केंद्रीय जे मंत्री आहेत भूपेंद्र यादव, त्यांना पत्र लिहिलेलं आहे 2 महत्त्वाच्या गोष्टींवर. एक म्हणजे ह्या 2 माइन्स आहेत गोडाझरीच्या जवळ, लोहार डोंगर म्हणून तिथे पण एक सुरू केलेलं आहे मायनिंग. आणि दुसरं म्हणजे मरकी मंगली. तर ताडोबांधारी टायगर रिझर्वच्या कॉरिडॉरमध्ये असेल किंवा गोडाझरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या जवळ असेल, हे 2 माइन्स जे आता प्रयत्न आहे उघडण्याचा, तिथे खनिज काम करण्याची गरजच नाही आहे मुळात. तेवढं काही आउटपुट पण नाही आहे. आणि टायगर कॉरिडॉर असेल, वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असेल, ह्याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे, दुष्परिणाम होणार आहे. तर ते थांबवण्यासाठी मी त्यांना पत्र लिहिलं. आज आरक्षणाची सोडत निघालेली आहे, कसं पाहताय या प्रक्रियेकडे? काही ठिकाणी आक्षेप येतला आहे, स्वतः किशोर मी पाहण्यापेक्षा मला वाटतं लोकांनी पाहिलेलं आहे. ती सोडत खरंच काय सोडत होती की काय पकडत होती हे तुम्ही ठरवायचं. आणि हे खरोखर एकदम फ्री अँड फेअर झालंय का, हा देखील प्रश्न मनात उगवतच नाही. चांगलं आहे, खूप आधीच काढायला पाहिजे होतं. आणि त्यांच्याबरोबर मागच्या वर्षी का खेळले, पाकिस्तानबरोबर का खेळले, कोण खेळवतंय, BCCI कोण चालवतं, ICC कोण चालवतं, ह्याचं पण उत्तर आलं पाहिजे. नाही, आता मी ते पण वाचलं, एकदमच दुर्दैवी आहे. आणि खरोखर त्याच्यातून कोणी म्हणजे सगळे वाचावे हीच अपेक्षा आहे. पण आता तेवढी जी घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे पूर्ण. कल्याण डोंबिवलीमध्ये मला वाटतं अजून चित्र पूर्ण स्पष्ट होईल पुढच्या काही दिवसांमध्ये, तरच आम्ही बोलू शकतो. उद्या बाळासाहेबांची जयंती आहे. बघा, मी काही आता बोलणार नाही, सगळं स्पष्ट होतं, मग त्याच्यावर बोलू. उद्या बाळासाहेबांची जयंती आहे. तुमची अशी कोणती स्पेशल आठवण आहे की जी काहीशी गुपित आहे पण तुम्हाला? नाही, आता गुपित आठवण म्हणजे असं काही नाही, पण अनेक आठवणी आहेत. अगदी क्रिकेट मॅच एकत्र बघण्यापासून सगळं काही. तर स्टेट इलेक्शन कमीशन की आज लॉटरी निकली और उसमें जो कैटेगरी है वो डिसाइड की, क्या लगता है? देखो, ये लॉटरी थी कि फिक्स कुछ था, ये मुझे लगता है कि CM साहब को भी शायद क्वेश्चन होगा मन में, क्योंकि KDMC से BJP ही बाहर हो गई है. तो ये फिक्स था कि लॉटरी थी, असल में क्या फ्री एंड फेयर था, ये भी एक सवाल जानने जैसा है. तो मुझे लगता है कि इस पे हमने तो आक्षेप लिया ही है और आगे के कुछ दिनों में पता चलेगा. सर, बांग्लादेश जो है वो T20 वर्ल्ड कप से बाहर हो चुकी है पूरी तरह से, वो T20 वर्ल्ड कप नहीं खेलेगी, क्या कहेंगे? ये पहले ही होना चाहिए था, क्योंकि बांग्लादेश और पाकिस्तान आपको पता है हमारे देश में आतंक फैलाते हुए, अगर हम उनके साथ खेलने की चाह भी करते हैं तो भी गलत है. एक तरफ हमारे जवानों पे हमले होते जा रहे हैं, हमारे देश पे हमले होते जा रहे हैं, बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहा है, लेकिन यहाँ ICC और BCCI को उनके साथ क्रिकेट खेलना है. तो ICC कौन चलाता है? क्यों नहीं ICC ने पहले ही इस पर कोई कार्रवाई की थी? तो जयशाह ने इस पे सोचा था कि नहीं सोचा था कि वो सब चलता है वहाँ? KDMC में शिवसेना और मनसे का अलायंस हुआ है. शाह सेना है, शिवसेना नहीं है. हाँ, और उस पर मैं बाद में बात करूंगा. अभी पूरा चित्र है वो स्पष्ट होना बाकी है. जम्मू में जवानों से भरी हुई बस जो है खाई में गिर गई, जिसके चलते 10 जवान शहीद हो गए हैं. 10 जवान शहीद हो गए हैं और बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. देवेंद्र फडणवीस जी डावोस गए, कुछ लोग विरोध कर रहे हैं कि टूर पे गए, आपका क्या कहना है? टूर पे जाने की कोई आपत्ति नहीं, कोई तकलीफ नहीं है, लेकिन यही है कि खर्चा कौन कर रहा है, यही है. और दूसरी बात मैं यही कहूँगा, देखो, मुझे इस पर ज़्यादा कुछ बात नहीं करनी है, वो पूरा मैं दौरा देख के ही बात करूँगा. लेकिन एक ही है, मैंने देखा कि बहुत सारी उन्होंने जो MOUs किए हैं लोकल कंपनीज के साथ है, जो वो जहाँ रहते हैं उनके 5 किलोमीटर के परिसर में ही वो रहते हैं. तो यहाँ भी कर सकते थे. एक ही बात है, आज भी और 1-2 दिन है, शायद कल भी है डाइवोर्स के. मैं सुझाव देने वाला इतना कोई बड़ा नहीं हूँ, लेकिन मेरे जो उधर के जो अनुभव है, वहाँ के जो अंतर्राष्ट्रीय लोग होते हैं, CEOs होते हैं, काफ़ी सारे सिंपोजियम्स होते हैं, काफ़ी सारे टॉक्स होते हैं, वहाँ भी जाके अगर बातचीत करे दुनिया भर के लोगों से, तो हमारे राज्य का भला ही होगा, हमारे देश का भला होगा. पिछले साल भी बहुत सारे MOU आता मी आणि अखिल पण तिथे जाऊन MOU करणार आहे तिथे बँड्रासाठी. पिछले साल भी उन्होंने बहुत सारे MOU साइन किए थे, लेकिन क्या लगता है कन्वर्ट हुए वो इन्वेस्टमेंट में? ये आप ही का सवाल, थोड़े इन्वेस्टिगेट करके आप ही जवाब दे तो बेहतर होगा. सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख पुन्हा आज
आता काय आहे की ज्या देशामध्ये एखाद्या कोणालाही न्याय मिळायला एवढी दिरंगाई होत असेल तर खरोखर न्याय प्रक्रिया आहे का, न्याय मिळू शकतो का आपल्या देशामध्ये, आणि असं जर एका पक्षासोबत होत असेल तर हे जे काही आपण बोलतो ना की FDI येणार किंवा जागतिक गुंतवणूक येणार, ते पण हे बघत असतील ना की आमच्या देशामध्ये जर न्याय मिळायला एवढा उशीर होत असेल तर खरोखर कोणी ह्या देशामध्ये गुंतवणूक वगैरे येईल का किंवा राजकारणात कोणी पुढे येईल का, हे एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तरीही अजून सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे असं बोलावं लागतं आदरपूर्वक, आणि ती असेल आता कधी मिळेल 2029-30 साली बघू. अचलपूरमध्ये जी आहे ती भाजप आणि MIM ची युती झालेली आहे. कशी भाजप आणि MIM कडे आम्ही बघण्यापेक्षा ते एकमेकांकडे कसे बघत होते आणि आता कसे बघतात, मला हे बघणं गरजेचं आहे. मी एकच सांगेन या निमित्ताने की आधी पण म्हणजे ह्याच महिन्यामध्ये भाजप आणि MIM ची युती, भाजप आणि काँग्रेसची युती, आणि आता जिथे जिथे भाजप हिंदुत्वावर बोलायला लागेल तेव्हा दोन गोष्टी आहेत. पालघर साधू हत्याकांडामधली लोक का घेतली त्यांनी, आणि दुसरी म्हणजे MIM सोबत युती जर करत असाल तर लोकांना निवडणुकीच्या वेळी तुम्ही हिंदुत्वावर का फसवता, तुमचं हिंदुत्व हे चुनावी आहे हे कळलेलं आहे. शिवसेना जेव्हा काँग्रेससोबत जाते तेव्हा ते हिंदुत्व विसरतात आणि भाजप MIM सोबत जाते तेव्हा तेच ना, आम्ही त्यावेळी पण म्हटलं होतं की हे म्हणजे आम्ही गेलो तर लव जिहाद, तुम्ही गेलात तर अमर प्रेम. सर बो अँड एरो वाला चांगले आहेत MOU करावेत, गुंतवणूक आणावीत, पण मी एवढंच सांगेन की तिथे ना गेल्यानंतर अनेक असे वेगवेगळे फोरम्स असतात, तिथे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केली पाहिजे, लोकांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजेत. ते त्यांच्याच 5 किलोमीटरच्या परिसरात राहतात, त्यांच्याबरोबर भेटीगाठी करून काहीच अर्थ नाही, तर तुम्ही घरी पण बोलू शकता वर्षा बंगल्यावर. तिथे चांगले आपले इंडियन डेलिगेशनची भेटलंच पाहिजे तुम्ही, पण जागतिक स्तरावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही भारताला जागतिक स्तरावर रिप्रेझेंट करता, आणि तशी तिथे भेटीगाठी तुमच्या झाल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे. तर मुख्यमंत्री दावोला असताना या युत्या आघाड्या होत आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्री तिकडे नाराज आहेत आणि दाव सोडून आल्यानंतर आता काय करतील हे उपमुख्यमंत्र्यांनी विचार करा. सर सुप्रीम कोर्ट में लगातार जो है चिन्ह को लेकर तारीख पर तारीख दी जा रही है, क्या कहेंगे, क्योंकि जिस तरह से अभी ये आप ही के सवाल से मैं सुन रहा हूँ तारीख पे तारीख, मुझे लगता है जनता में भी यही एक सवाल उठ रहा है कि कब न्याय होगा. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड जो कहते हैं वो अभी दिखने लगा है महाराष्ट्र में. ये कोई ऐसी MI केस नहीं है, ये केस है 2 पार्टियों की, उसमें से भी हमारी पार्टी का जिन्होंने पार्टी फोड़ी है, सिंबल चुराया है, नाम चुराया है. ये कॉन्स्टिट्यूशनल केस है, इसका इम्पैक्ट देश की राजनीति पे हो सकता है, और ऐसे ही दिरंगाई करना, ऐसे ही खींचते जाना, ये कितना ठीक है, कितना सही है. मुझे लगता है ये जो न्याय कर रहे हैं वो सोचें. दूसरी बात, जो दुनिया भर से लोग देखते हैं हमारे देश में इतनी सारी इंपॉर्टेंट कॉन्स्टिट्यूशनल केस को अगर इतना समय लगता हो तो देश का एक प्रिडिक्टेबिलिटी ऑफ लॉ जिसे कहते हैं, जिससे भविष्य तय होता है, जिससे जो इन्वेस्टर्स आते हैं वो भी सोचते हैं कि इसमें प्रिडिक्टेबिलिटी ऑफ लॉ, किसी भी देश में देखें, जो भी प्रगत देश है यही प्रिंसिपल होता है, प्रिडिक्टेबिलिटी ऑफ लॉ. अगर हमारे देश में वही नहीं रहा है तो कौन आएगा हमारे देश में. धन्यवाद. सर एक शुभेच्छांचा बाई. चला रे, मला देतो ना 26 तारखेला.